ब्रेक के बाद रुक करेंगे महाराष्ट्र बुलेटिन की ओर, जिसमें बात होगी धुले की, जहां 4 लेन निर्माण कार्य से यातायात हो रहा बाधित। आगे बात होगी नासिक की, जहां फूलेनगर पंचवटी में पुलिस ने चलाया तलाशी अभियान। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से होगी चर्चा। मुंबई में इंदौर राजमार्ग क्रमांक 6 को 4 लेन बनने का काम कुछ वर्ष पहले किया गया था, लेकिन धुले तालुका के पुर में पाड़ा गांव के पास यातायात बाधित हो रहा था, जिसके कारण दुर्घटनाओं की संख्या बढ़ गई थी। नागरिकों की मांग के अनुसार गांव में फ्लाईओवर बनाने का निर्णय लिया गया। हालांकि पिछले कई दिनों से फ्लाईओवर का काम धीमी गति से चल रहा है और फिलहाल ये काम 4 महीने से बंद पड़ा है। इससे यातायात बाधित हो रहा है और ग्रामीणों को अपने खेतों पर जाने में परेशानी हो रही है। यहाँ 3-3 घंटे तक ट्रैफिक जाम रहता है। ये कार्य जल्द से जल्द पूरा किया जाए, अन्यथा ग्रामीण आंदोलन करेंगे, ऐसी चेतावनी ग्रामीण उदय सिंह राजपूत ने दी। तालुका जिल्हा धुळे 4 महिन्यापासून हे काम रोडाचं बंद आहे। दिवस सोळंके पुणेपाडा तालुका जिल्हा धुळे आणि हे गावाचं काम, हे रोडाचं काम 4 महिन्यापासून बंद आहे। शेतकऱ्यांना जायला त्रास होतोय। आम्हाला ॲक्सिडेंटचं प्रमाण जास्त वाढून गेले। आम्हाला जायला गावाला त्रास होतोय। प्रशासनाने दखल घ्यावी। उड्डाण पुलाचं काम पूर्णपणे लवकरात लवकर व्हायला पाहिजे, एवढी आमची मागणी। माझे नाव उदय सिंग जयसिंग राजपूत, राहणार पुणेपाडा तालुका जिल्हा धुळे। सदर हे काम 2 वर्षापासून चालू असलेलं हे काम खूप मंद गतीने चालू आहे, स्लो गतीने चालू आहे। या कामामुळे शेतकऱ्याला जायला अडचण होते। परत शेतकरी वर्ग, बाया माणसांना या जाण्यासाठी खूप त्रास होतो। ट्रॅफिक जाम होते, 3-3 तास ट्रॅफिक निघत नाही, ॲक्सिडेंट होतात। शासनाने जर हे लवकर दखल नाही घेतली तर आम्ही आंदोलनाचा इशारा देऊ। सरकारने त्वरित लवकर शेतकऱ्यांची मागणी पुरी करावी आणि या रस्त्याचं काम त्वरित पूर्ण करावं। हे उड्डाण पुलाचं काम 4 महिन्यापासून बंद आहे। हे काम जर 4 महिन्यापासून चालू झालं असतं तर हे काम पूर्ण गतीने पूर्ण झालं असतं। तर शासनाने हे उड्डाण पुलाचं कामाची दखल घ्यावी, नाहीतर आम्ही आंदोलन करू, रस्त्यावर उतरू, हे काम पूर्ण झालं तर। महाराष्ट्र धुले से सी न्यूज संवाददाता अनिल सिसोदे की रिपोर्ट। नासिक शहर में बढ़ते अपराध के मद्देनजर जोन 1 के सभी पुलिस अधिकारियों और पुलिस कर्मियों ने फूलेनगर में एक तलाशी अभियान चलाया, जिसमें कई अपराधियों को गिरफ्तार किया गया है। जोन 1 के पंचवटी, सरकारवाड़ा, भद्रकाली, मुंबई नाका, गंगापुर रोड थानों के साथ ही क्राइम ब्रांच और एंटी एक्सटॉर्शन स्क्वाड ने गुरुवार को फूलेनगर में अचानक तलाशी अभियान चलाया, जहां 80 से अधिक अपराधियों को गिरफ्तार किया गया है और उनसे हथियार जब्त किए गए। पुलिस उपायुक्त किरण कुमार चौहान ने इसकी जानकारी दी। सुनिए। वहीं ऑपरेशन पुलिस आयुक्त संदीप कार्णिक के मार्गदर्शन में पुलिस उपायुक्त, सहायक पुलिस आयुक्त, वरिष्ठ पुलिस निरीक्षक, सहायक पुलिस निरीक्षक सहित पुलिस कर्मियों के साथ किया गया। इनमें पुलिसकर्मी भी शामिल थे। आज नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाणे हद्दीमधील फुलेनगर येथे अचानकपणे कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं। या एरियामधील सर्व गुन्हेगारांना यावेळेस टार्गेट करण्यात आलं। या परिसरामधील राहणारे सुमारे 80 गुन्हेगारांच्या घरझडत्या घेण्यात आल्या। सर्व त्यांच्या घरी जाण्यात आलं आणि या ठिकाणी आढळून आलेले सापडलेले एकूण 42 गुन्हेगारांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलं। सर्व ताब्यात घेण्यात आलेल्या 42 गुन्हेगारांना फुलेनगर पोलीस चौकी येथे आणण्यात आलं आणि त्यांची झाडाझडती घेण्यात आली। त्याचबरोबर त्यांचं संप्रेषण देखील करण्यात आलं। या संपूर्ण कारवाईमध्ये परिमंडळ 1 मधील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, त्यांचे सर्व डीबी स्टाफ, त्याचबरोबर क्राईम ब्रँचचे सर्व अधिकारी व अंमलदार हजर होते आणि 42 गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांची खडतरपणे चौकशी करण्यात आलेली आहे आणि या राबविण्यात येईल। सर, यामध्ये काही तडीपार वगैरे अशा पद्धतीचे आढळून आलेले आहेत। शहरात वावर वाढल्याची मागे चर्चा होती। याच उद्देशानं आणि तडीपार जे गेलेले आहेत ते शहरामध्ये येऊ नयेत, त्यांच्या एरियामध्ये येऊ नये, त्यासाठी त्यांची अचानक झडती घेण्यात आली, त्यांची अचानक घरं तपासण्यात आले। यानुसार या एरियामधील 80 पेक्षा जास्त गुन्हेगारांची घरं तपासण्यात आलेत। यामध्ये बरेचशा देखील तडीपार गुन्हेगारांची घरं तपासण्यात आले, परंतु यामध्ये जे आज आढळून आलं त्यामुळे तडीपार कुणीही या ठिकाणी हजर नव्हतं। याच प्रकारे असंच अचानकपणे मोठ्या प्रमाणात इथून पुढे देखील कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात येईल। आजच्या ऑपरेशनमध्ये 300 पेक्षा जास्त अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते। नासिक से सी न्यूज संवाददाता प्रकाश खैरे की रिपोर्ट। फिलहाल के लिए महाराष्ट्र बुलेटिन में बस इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।